नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये दुरावा पाहायला मिळणार आहे. तर काव्या ही तिच्या स्वप्नाकडे झेप घेतलेली असते, पण मात्र तिला कळते की ती प्रेग्नेंट आहे. तरी गुड न्यूज ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खूप आनंदात झालेले असतात. तर पार्थ बाबा होण्यासाठी अतुत्याने बाळाची वाट पाहू लागतो. तेव्हा काव्या आता पार्थला म्हणते की आपण सध्या बाळाचा विचार नको करायला, कारण जर आता बाळाचा विचार केला तर मी माझं स्वप्न कधीही पूर्ण करू शकत नाही. मी आई, बाळ, संसार या सगळ्यांमध्ये गुंतून जाईल. त्यावेळेस पार्थला काव्याचा हा निर्णय आवडत नाही, पण काव्याचं मन दुखू नये त्यामुळे तो काव्याला काहीच बोलत नाही. तो म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटतंय तुम्ही तेच करा, पण कुठेतरी पार्थचं मन दुखावलं गेलेलं असतं. तर दुसरीकडे नंदिनीला खरंच आई व्हायचं असतं, पण मात्र तिला मातृत्व लाभलेलं नसतं. पण मात्र नंदिनी ही काव्यासाठी निस्वार्थपणे आनंदित झालेली असते. पण ज्यावेळेस आता नंदिनीला कळते की काव्याला बाळ नकोय, तेव्हा नंदिनी आता काव्याला रिक्वेस्ट करते की तू बाळाला जन्म दे, तू आई असलीस तरी मी बाळाचा सांभाळ करे. म्हणजेच पार्थचंही मन दुखवणार नाही आणि घरातले सर्वजण आनंदित होतील. आता काव्या ही तिचं कलेक्टरचं स्वप्न पूर्ण करू शकणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.